नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. तर आज आहे 11 मे, म्हणजेच आज आहे संडे. आणि ॲज वी आर प्रॉमिस्ड यू की आपण जे काही हे करणार होतो संडेला, दर विकेंडला आपण मेन्सचं सेशन घेणार होतो RRBच्या. ठीक आहे. सो त्याच्याच अनुषंगाने आज आहे आपला मेन्सचा फर्स्ट पार्ट. ठीक आहे, RRBच्या अनुषंगाने. आणि हे जे काही मेन्सचं सेशन असणार आहे ते RRBला म्हणा, SBI क्लर्क म्हणा, SBI PO, IBPS PO या सर्वांसाठी लागू होणार आहे. फक्त आपला पहिला जो काही आता एक्झाम येणार आहे ते RRBची असणार आहे. सो फॉर दॅट रिझन आपण ते म्हणतोय की RRB साठी हे आहे. नंतर हे आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. आपलं प्रीचं जे काही सेशन आहे ते पण पॅरलली सुरू आहे. त्याचे आय होप 17 लेक्चर झालेले आहेत. आणि हा आज मेन्सचा पहिलं लेक्चर आहे. पहिलं लेक्चर यासाठी. याच्या अगोदर आपण मेन्सचे पण 16 लेक्चर आपण टाकलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती, बालक अकॅडमी म्हणून. ठीक आहे, आपलं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही सर्च करू शकता आणि त्यावरती ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर आपण जास्त वेळ न घेता सुरू करू. मेन्सचं सेशन आहे, आज पहिला दिवस आहे. सो जास्त हेवी न ठेवता, ते कळेल आपल्याला हेवी आहे का कसं आहे ते. आपण थोडंफार लायटर नोटवरती सुरू करू. नंतर तुम्हाला काय ऍक्च्युअल मेन्स असते, कशी असते, सर्व गोष्टींचं तुम्हाला परफेक्शन ज्याला म्हणतात ते सर्व करून आपण तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर सुरू करू. काय म्हणलं बघा, पहिलं की 8 लाईट्स आहेत म्हणले, आर प्लेस्ड इन अ लिनियर रो. ठीक, आर प्लेस्ड इन लिनियर रो सच दॅट 4 लाईट्स आर केप्ट फेसिंग साऊथ. म्हणजे 4 जे आहेत ते साऊथ आहेत आणि 4 ऑब्व्हियसली नॉर्थ असतील, कारण 8 जण आहेत. ठीक आहे, आपण बेसिक लिहून घेतलं. ठीक. 8 लाईट्स आहेत म्हणले आणि लिनियर रोज आहे ते टेबल म्हणले त्याला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं लाईट्स आहेत ते 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक, ओके. आता ते नॉर्थ साऊथ आहेत, आपल्याला वी डोंट नो कोण कुठं बसले ते. थोडं तब्येत डाऊन वाटेल तुम्हाला, पण असं काही एवढं पण नाही. ठीक आहे. तर बघा काय म्हणलंय, बी सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी. आता बी जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी आहे म्हणलं. ठीक, असू द्या. ओनली 2 पर्सन्स प्लेस्ड बिटवीन सी अँड जी. आता सी आणि जी मध्ये 2 जण आहेत. ठीक, नॉर्मल प्रोसेस. आपलं मेन्स म्हणजे वेगळं काही नसते, फक्त थोडंफार जरा आपण लॉजिक वापरून सोडवावं लागतंय. मोर दॅन 3 लाईट्स आर प्लेस्ड बिटवीन बी अँड एच. आता बी आणि एच मध्ये मोर दॅन 3 लाईट्स आहेत म्हणले. ठीक, असू द्या. एच विच फेसेस साऊथ. आता एच जो आहे हा साऊथला फेस करतोय. एक जण आपल्याला सापडला, एच इज इक्वल टू साऊथ. ठीक आहे, ओके. एच इज इक्वल टू साऊथ. ठीक, नेक्स्ट आहे डी इज प्लेस्ड थर्ड टू द लेफ्ट ऑफ एच. म्हणजे डी जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ एच आहे. ठीक, ओके. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ लाईट प्लेस्ड बिटवीन जी अँड सी. आता जी आणि सी मध्ये जेवढे आहेत, जी अँड सी मध्ये जेवढे आहेत तेवढेच आर प्लेस्ड बिटवीन लाईट्स डी आणि ए. तेवढे डी आणि ए मध्ये आहे. ओके, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. डी अँड ए. ओके, डी अँड ए. ओके. नेक्स्ट आहे एफ प्लेस्ड सेकंड टू द राईट ऑफ ए. एफ इज प्लेस्ड सेकंड टू द राईट ऑफ ए. ओके, एच्या सेकंड टू द राईटला एफ आहे. ओके, असू द्या. नेक्स्ट आहे ई इज प्लेस थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ. ई जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ आहे. ओके, ठीक आहे. जी डज नॉट प्लेस सेकंड टू द लेफ्ट ऑफ ई. म्हणजेच जी जो आहे हा सेकंड टू द लेफ्ट नाही म्हणले ईच्या, हे नाही. ओके. आता सगळ्यात मोठा प्रश्न, सुरू करायचं तर करायचं कुठून? ओके, बरोबर. ओके, तर सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठून करायला लागेल सुरू, बघू आपण. समजा
आता एच जो आहे हा साऊथला बघते म्हणलंय, एच जो आहे हा साऊथला पाहतोय आणि एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी आहे म्हणलंय. आपण सुरू करताना सुरू करू बी आणि सी पासून सुरू करू. समजा समजा सी ला जर इथे घेतलं, सीच्या थर्ड टू द लेफ्टला बी आहे आणि बी आणि ह्याच्यामध्ये मोर दॅन 3 आहेत म्हटल्यानंतर इथं बी येत नाही. ठीक आहे, बी तर येत नाही तिथं. ओके, इथे एक जण आहे. ठीक, मग समजा इथं सी घेतलं, इथं बी येणार, मोर दॅन 3 आहे ना. इथं सी घेतलं 1 2 बी इथं आला मोर दॅन 3. ठीक आहे, समजा इथं जर बी घेतलं, इथं जर सी घेतलं, हे जर नॉर्थला बघत असेल तर 1 2 इथं बी येणार. ठीक आहे, बी येणार. पण इकडे एच जर घेतलं तर साऊथला पाहिजे, नाही इकडे पाहिजे ते. एच हा साऊथला बघतोय आणि एचच्या थर्ड टू लेफ्टला आहे. म्हणजे सी समजा इथं जर घेतलं, सीच्या थर्ड टू लेफ्टला बी आहे, ही कंडिशन झाली आपली एक कंडिशन. आता सी आणि जी मध्ये परत दोघं जण आहेत म्हटल्यानंतर सी तिथे येणार नाही. म्हणजेच याच्यावरून एक कंडिशन अशी कळते की बी एकतर इथं असेल, सी इथं असेल, सी आणि जी मध्ये दोघं जण आहेत, सी आणि जी मध्ये दोघं जण आहेत, ही कंडिशन सी आणि जी मध्ये दोघं जण आहेत. सीच्या थर्ड टू लेफ्टला बी आहे, ही पण कंडिशन सॅटिस्फाय होते आणि ही पण कंडिशन सॅटिस्फाय होते एक याच्यावरून. मग बघा नेक्स्ट बघा, आता बी आणि एच मध्ये मोर दॅन 3 आहेत म्हणले, मोर दॅन 3 असल्यामुळे आपल्याला कुठे घ्यावं लागते बघा, आणि एच जो आहे साऊथला बघतोय. मग बघा 1 2 3 4 मोर दॅन 3 झाले. मग इथे एच जर समजा इथे घेतलं, तर एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी आहे म्हणले, एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी आहे, डी इथे येणार. तर मग आपण आणखीन एक कंडिशन घेऊ, बी इथं सी हा साऊथला बघणार आणि इथं हा जी. ठीक आहे, एच आपण इथे घेणार होतो. ठीक आहे, हे बी आणि एच पण कंडिशन झाली आणि एच जो आहे हा एंडला पण येऊ शकतो, एच जो आहे हा एंडला पण येऊ शकतो आणि एच हा साऊथला बघतोय, एच जो आहे हा साऊथला बघतोय, ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी आहे, एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी म्हणल्यानंतर डी कुठे येणार, डी इथे येणार. आता एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी म्हणल्यानंतर डी कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. ओके, आता एक कंडिशन उरली आपली जे की आहे, ओके, ह्या कंडिशन वरून तुम्हाला समजेल की हे चुकीचं आहे का बरोबर. इथे बघा, एच्या सेकंड टू द राईटला एफ आहे. आता एच्या सेकंड टू द राईटला एफ घेण्यासाठी एफ कुठं बसणार, तर दोघांना बसण्यासाठी एक सोडून जागा कुठंच नाही. समजा एला इथे घेतलं तर एफ इथे येऊ शकत नाही कारण सी आहे, एला इथे घेतलं तर इथं सी आहे, परत डी आहे, परत इथे एला घेतलं इथे जी आहे, इथे एला घेतलं इथे एच आहे. सो ए वर पण येत नाही खाली पण येत नाही, म्हणून सी इथे नाही घेणार आपण, सी इथे नाही घेणार. ठीक आहे, ओके, सी कुठे येणार, मग जिथं आपण वर लिहायच्या डी घेतलं होतो तिथं सी घेऊन बघायचं. ओके, मग समजा बी इकडे घेतलं तर बी इथे घेतलं आपण, समजा बी इथे घेतलं आणि इथं सी घेतलं, सीच्या थर्ड टू द लेफ्टला आहे आणि समजा इथं जर जी घेतलं, आपण कंडिशन हे करतोय, कम्पेअर करतोय. सी समजा इथे घेतलं, सीच्या थर्ड टू द राईटला इथं लेफ्टला ही आहे आणि इकडे जी आहे, जी आणि सी मध्ये, हे काय सी आणि जी मध्ये, हेच कंडिशन आपण लिहिलंय तिथे घेतो. नेक्स्ट आहे एच आणि बी मध्ये मोर दॅन 3 आहे. आता बघा 1 2 3 4, आता इथे एच आणि इथं पण एच येणार. आता एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी आहे, मग डी इथे येणार. ओके, डी इथे येणार. इथे पण आपण घेऊ एचच्या थर्ड टू द लेफ्टला डी आहे, कारण ए आणि एफ ची कंडिशन मध्ये आपल्याला दोन कंडिशन घ्यावंच लागणार आहे. ओके, हा संपला विषय. काय विषय माहितीये का, आता एच्या सेकंड टू द राईटला एफ आहे म्हणले, एच्या सेकंड टू द राईटला एफ आहे आणि एफच्या थर्ड टू द लेफ्टला ई आहे म्हणले. मग बघा आता समजा इथं जर ए घेतला, एच्या सेकंड टू द राईटला नॉर्थला ए केल्यानंतर इथे एफ येऊ शकतं, पण एफच्या थर्ड टू द लेफ्टलाच ई येणार नाही कारण ईला कुठं जागा नाही, म्हणून ए इथे येणार नाही ऑब्व्हियसली. एला एकच जागा उरली, ए येणार इथं, एच्या सेकंड टू द राईटला म्हणल्यानंतर ए हा साऊथला येणार, ए हा साऊथला फेस करणार, एच्या सेकंड टू द राईटला एफ म्हणल्यानंतर एफ सॉरी इकडे नाही, ठीक आहे, एफ इथे येणार
ओके. याच्या सेकंड टू द राईटला एफ झाला. एफच्या थर्ड टू द लेफ्टला ई आहे म्हटल्यानंतर एफ कुठे नॉर्थला बघणार. एफच्या थर्ड टू द लेफ्टला ई आहे. ठीक, ही कंडिशन पण झाली. आता ईच्या सेकंड टू द लेफ्टला जी नाही. इथं ई जर नॉर्थला घेतलं तर ईच्या सेकंड टू द लेफ्टला जी होणार. म्हणून ई हा साऊथला फेस करणार. ई हा साऊथला फेस करणार. ठीक. आता साऊथला फेस करणारे 4 झाले. एच, ई, सी आणि ए. बाकी उरलेले नॉर्थला फेस करणार. बी, डी, एफ आणि जी. हे झाली कंडिशन आपली. ठीक आहे. आता बघा मग शेवटची कंडिशन एक आहे की जी आणि सी मध्ये दोघ जण आहेत. आता जी आणि सी मध्ये जेवढे आहेत 1, 2 दोघ जण आहेत तेवढे डी आणि ए मध्ये पाहिजे. मग डी आणि ए मध्ये बघा 1 आणि 2. आपलं पझल जे आहे हे बसलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल की जे काही पझल आहे ते कसं बसलं. म्हणजे आपण काही जास्त हे नाही केलं त्याला, आपण म्हणू शकतो. ठीक आहे. थोडा सॉरी तब्येत बरी नसल्यामुळं तुम्हाला जाणवून येत असेल. ठीक, पण काही प्रॉब्लेम नाही. सेशन मध्ये काही तुम्हाला अडथळा येणार नाही. ठीक. हे झालं आपलं लिनियर होतं पझल. तुम्हाला हे सोपं वाटलं असेल का, कारण एका कंडिशन मध्ये झालं. इथे डायरेक्ट सी ला घेतलो पण तुम्हाला पहिल्यांदा दाखवते वेळी सी हा दोन ठिकाणी बसवून बघितला पहिल्यांदा. तिथे बसू शकतं का नाही, तिथे बसू शकतं का नाही. हे डायरेक्ट काहीच येत नाही. तिथं कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही पहिल्यांदा बघितलं, मग तुम्हाला सांगताना सांगितलं की हा हे इथं फिक्स बसणार आहे. ठीक. ओके. हा नेक्स्ट बघा क्वेश्चन याच्यावर. विच ऑफ द फॉलोइंग लाईट इज प्लेस थर्ड टू द राईट ऑफ जी. जीच्या थर्ड टू द राईटला. आता जीच्या थर्ड टू द राईटला म्हणल्यानंतर कोण येणार. इथे जी नॉर्थला बघतोय. त्याच्या थर्ड टू द राईटला 1, 2, 3 सी. सी ऑप्शन मध्ये आहे का, आहे. ऑप्शन नंबर थर्ड इज राईट सी. ठीक आहे. कसं असतं तुम्हाला समजलं. हा क्वेश्चन बघा, हा भरपूर वेळा विचारला जातो मेन्स मध्ये. इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट थर्ड लाईट प्लेस्ड एक्झॅक्टली बिटवीन फर्स्ट अँड सेकंड लाईट. म्हणजेच आता थर्ड लाईट कोणती ह्या प्रत्येक ऑप्शन मधली सी आहे, इथली ए आहे, इथली सी आहे. मग ही थर्ड लाईट जी आहे ही एक्झॅक्टली बिटवीन फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे ह्या जी आणि डी, ई आणि बी, एच आणि एफ याच्यामध्ये ती सी, ए, सी हे बसलं पाहिजे. तुम्हाला समजलं. म्हणजे जो काही जी आणि डीच्या एक्झॅक्ट मध्ये सी पाहिजे आणि सेकंड ऑप्शन मध्ये सेकंड ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये ई आणि बी मध्ये एक्झॅक्ट ए पाहिजे. एच आणि एफ च्या एक्झॅक्ट मध्ये सी पाहिजे. हे त्यांचं म्हणणं आहे. मग आहे का बघू आपण. जी डी सी ई बी ए. आपण इथे घेऊ जी डी सी ई बी ए एच एफ सी. आय थिंक एच एफ सी, एच एफ सी, एच एफ आणि सी हे 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. मग बघा आता जी आणि डी च्या एक्झॅक्ट मध्ये सी पाहिजे. इथं जी आहे आणि इथं डी आहे. त्याच्यामध्ये सी आहे पण एक्झॅक्ट मध्ये आहे का नाही. म्हणून पहिला ऑप्शन रॉंग. पहिला ऑप्शन सॅटिस्फाय होणार नाही. सेकंड आहे ई आणि बी च्या एक्झॅक्ट मध्ये ए. आता ई इथं आहे, बी इथं आहे आणि त्याच्यामध्ये ए आहे का नाही, कारण ए बाहेर आहे म्हणून हे पण ऑप्शन रॉंग. हे पण ऑप्शन सॅटिस्फाय होत नाही. नेक्स्ट आहे एच आणि एफ च्या मध्ये सी पाहिजे. आता एच आणि एफ च्या मध्ये सी आहे का बघा. आहे, कारण एच इथं आहे, एफ इथं आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट मध्ये हे सी आहे. इथं हे सी इथं आहे. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर ओनली थर्ड इज राईट आन्सर. आपला आन्सर काय असणार आहे. ओनली थर्ड इज राईट आन्सर. ऑप्शन नंबर बी. ठीक. समजलं तुम्हाला कसं असते. ओके. हा हे पझल बघून घ्या. ओके. काय म्हणलंय की 9 केमिकल्स आहेत म्हणलंय. एर्गॉन, बेरियम, कोबाल्ट, डुबनियम, ओके, फ्लोरीन. म्हणजे त्यांचे इनिशियल घेऊन आपण सॉल्व्ह करू, कारण प्रत्येकाचं नाव हे सेपरेट आहे आणि त्याचं इनिशियल प्रत्येकाचं वेगळं. सो सुरू करू शकतो आपण. काय आर केप्ट इन डिफरंट बॉक्सेस वन अबव अनदर स्टॅक बट नॉट नेसेसरली इन सेम ऑर्डर. लोअर मोस्ट बॉक्स इज 1. म्हणजे 9 बॉक्सेस हे आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही केमिकल्स आहेत ते बसवलंय. ठीक आहे. सुरू करू आपण. बघा काय म्हणलंय की सॉरी 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 हे 9 बॉक्सेस आहेत. ठीक आहे. एक इथे एक घेतला आपण आणि काय हा 2, 3, 4, 5, 6 हे 7 हे 8
हे 9. ठीक आहे. 9 बॉक्सेस आहेत. 1 above another आहेत. लोअर मोस्ट फ्लोअर त्यांच्या म्हणण्यानुसार 1 आहे अँड सो ऑन. बाकी जे काही आहे ते खाली. ठीक आहे. हा, तर बघा सुरू करताना ज्यांचं जे इनिशियल आहे ना प्रत्येकाचं नाव, समजा एर्गॉन मधला ए घेणार, बेरियम मधला बी घेणार, कोबाल्ट मधला सी घेणार आणि सो ऑन. कारण प्रत्येकाचं इनिशियल जे आहे हे वेगळं वेगळं आहे. ठीक, म्हणून तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही त्याच्यामुळे. ठीक, तर नेक्स्ट आहे गॅलियम, म्हणजे जी इज कंपोजिट नंबर बॉक्स. सॉरी का, जी इज कंपोजिट नंबर बॉक्स 3 बॉक्सेस अबो बेरियम म्हणले. सॉरी तुम्हाला इरिटेट होत असेल. जी इज केप्ट इन अ कंपोजिट नंबर बॉक्स. कंपोजिट म्हणजे जो काही पॉझिटिव्ह इंटिजर होतो. ठीक आहे. अँड 3 बॉक्सेस अबो बेरियम. जी हा 3 बॉक्सेस अबो बेरियम आहे यांचा असं म्हणणं आहे. ओके. हा, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ बॉक्सेस अबो गॅलियम. अबो गॅलियम इज सेम एज बिलो हेलियम. इथं आहे बिलो हेलियम. आता जेवढे जीच्या वर आहेत तेवढे ते एचच्या खाली आहेत म्हणले त्यांचं. ओके, असू द्या. नेक्स्ट आहे एच विच इज केप्ट इमिजिएट बिलो कोबाल्ट. म्हणजे एच जो आहे हा सीच्या खाली इमिजिएट आहे. ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं. असू द्या, सीच्या इमिजिएट खाली एच आहे. नेक्स्ट आहे ओनली 1 बॉक्स इज केप्ट बिटवीन कोबाल्ट अँड डब्नियम. ओनली 1 बॉक्स कोबाल्ट अँड सी अँड डी. ठीक आहे. हा, आता डी जो आहे विच इज नॉट केप्ट ऍट टॉप. डी म्हणजे डुब्नियम जो आहे हा टॉपला नाही, म्हणजे इथं नाही तो, त्यांचं असं म्हणणं. नेक्स्ट आहे द पोझिशन ऑफ हेलियम विथ रिस्पेक्ट टू डुब्नियम इज सेम ॲज द पोझिशन ऑफ आयोडीन विथ रिस्पेक्ट टू बेरियम म्हणलंय. ओके, म्हणजेच यांचा असं मतलब आहे की एच अँड डी मध्ये जेवढे आहेत तेवढेच आयोडीन अँड बेरियम मध्ये आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. दुसरं वेगळं असं त्याच्यामध्ये काही नाही, फक्त शब्द वेगळे वापरले. नेक्स्ट आहे फ्लोरीन इज केप्ट इवन नंबर बॉक्स. एफ जो आहे हा इवन ला आहे. ठीक आहे, हे पण झालं. मोर दॅन 3 बॉक्सेस केप्ट बिटवीन फ्लोरीन अँड एर्गॉन. आता एफ अँड ए मध्ये मोर दॅन 3 आहे. ओके. हा, नेक्स्ट आहे शेवटचं ई म्हणजे एर्बियम इज केप्ट ऍडजेसंट टू नीदर एफ नॉर बी. म्हणजे ई जो आहे हा एफच्या आणि बीच्या ऍडजेसंट नाही म्हणलं ई. ठीक आहे, म्हणून ही कंडिशन अशी झाली. ठीक. हा, तर सुरू करताना करायचं कुठून, सगळ्यात मोठा प्रश्न. सुरू करताना समजा आता बीला जर इथं खाली घेतलं, समजा बीला जर इथं खाली घेतलं, बीच्या 1 2 सोडून जी आहे कंपोजिट नंबर आहे. ओके. हा, हे झालं. आता जीच्या वर जेवढे आहेत, म्हणजे ऍक्च्युअली जीच्या खाली किती आहेत, 1 2 3. एचच्या ह्याच्या वर पण 3 पाहिजे. इथे 1 2 3, एचच्या वर पण 3. ठीक आहे, हे सेम झालं. नेक्स्ट आहे सीच्या इमिजिएट खाली एच आहे म्हणले. मग बघू आपण, सीच्या इमिजिएट खाली एच आहे, सी इथे ना, सी आणि डी मध्ये एक जण आहे, बघा. मग डी इथे येणार, कारण डी वर येऊ शकत नाही, तिथे ऑलरेडी दिलेले आहे आपल्याला. एफ जो आहे हा इवन नंबरला आहे, तो असू द्या. ओके, 2 जागा उरल्या त्या एफला याला. आता एच आणि डी मध्ये जेवढे आहेत तेवढेच आय आणि बी मध्ये आहेत म्हणले. एच आणि डी मध्ये जेवढे आहेत तेवढेच आय आणि बी मध्ये आहेत. ई एफ आणि बी चा नेबर नाही. आय आणि बी मध्ये तेवढेच आहेत म्हटल्यानंतर आय कुठे येणार, इथे येणार आहे. म्हणजे जेवढे पर्सन एच आणि बी मध्ये आहेत, एच आणि डी मध्ये आहेत, इथं बघा एच आणि डी मध्ये कोणच नाही, इथं हे कोणच नाही. मग आय आणि बी मध्ये पण कोणच नसणार आहे. आता उरला एकच की
एफ जो आहे हा इवन नंबरला आहे, मग एफ कुठे येणार हो, इथे येणार. एफ कुठे येणार, इथे येणार. आणि एफ आणि ए मध्ये मोर दॅन 3 आहेत म्हटल्यानंतर ए ला एकच जागा इथं एकच आहे. मोर दॅन 3 म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जास्तच आहे, 3 पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे. इथं आता इथे ही कंडिशन होती. ई जो आहे एफ आणि बी चा नेबर नाही. आता ई जो आहे हा एफ आणि बी चा नेबर नाही म्हटलंय. मग ई ला कुठे येणार, ई ला एकच जागा उरली इथं. आणि ई एफ आणि बी चा नेबर नाही म्हटल्यानंतर इथं बसतो एफ ऑलरेडी, म्हणून तिथं ई येऊ शकत नाही. ओके, ही कंडिशन आपली रॉंग झाली. ठीक, ओके, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. मग समजा, ओके, एकच मिनिट जरा, कॅमेराला काय झालं काय माहिती. कॅमेरामॅन, ठीक आहे. ओके, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, मग समजा आता बी ला इथं घेतलं सेकंड नंबरला, बी ला इथे घेतलं सेकंड नंबरला, तर बी आणि जी मध्ये दोघ जण आहेत. मग बी आणि जी मध्ये दोघ जण 1 2, जी इथे येणार तिथं, पण कंपोजिट नंबरला जी बसतोय असं त्यांचं म्हणणं आहे. 5 हा काही कंपोजिट नंबर नाही. ठीक आहे. ओके, हा, ते झालं. मग समजा जी ला इथे घेतलं, जी ला समजा बी ला इथे वर घेतलं 3 नंबरला, आणि जी ला इथे घेतलं 6 नंबरला देणार. ओके, हा, सीच्या इमिजिएट खाली, सॉरी, सीच्या इमिजिएट खाली नाही. आता इथे एक प्रश्न आहे की जीच्या वर जेवढे आहेत, आता जीच्या वर किती येतं, 1 2 3. आता एचच्या खाली पण 3 जण पाहिजे, मग एच इथे येणार 1 2 3. ठीक आहे. आता सीच्या इमिजिएट खाली एच आहे. आता सी, ही कंडिशन हा, सीच्या इमिजिएट खाली एच आहे, मग सी कुठे येणार, इथे येणार. ठीक. आता सी आणि डी मध्ये एक जण आहे, डी मग कुठं येणार, इथे येणार, कारण डी ला खाली घेतलं तर बी येणार, तिथं बी आहे ऍक्च्युअली, म्हणून तिथं काही डी येणार नाही. ठीक आहे, ही कंडिशन झाली. आता एच आणि डी मध्ये जेवढे आहेत तेवढेच आय आणि बी मध्ये आहेत म्हणले. एच आणि डी मध्ये जेवढे आहेत, आता एच आणि डी मध्ये दोघ जण आहेत, आय आणि बी मध्ये पण दोघ जण पाहिजे, म्हणून ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणून बी इथे येणार नाही. ठीक आहे. आपण एक एक कंडिशन एलिमिनेट करतोय जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा हा कसं येतंय कसं नाही. ठीक आहे. तर बी 6 नंबरला झाला. आता मग जी जो आहे हा 8 नंबरला येणार. 2 जागा उरल्यात, एक 8 आणि 9. कंपोजिट नंबर म्हणजे जे काही प्राईम नंबर सोडून जेवढे नंबर आहेत ते सगळे कंपोजिट नंबर आहेत. ठीक आहे. हे लक्षात घ्या पहिल्यांदा. 1 2 इथं बी आला, ही कंडिशन झाली. ओके. आता जिच्या वर एक जण आहे, मग याच्या खाली पण एक जण पाहिजे. जिच्या वर एक जण आहे, याच्या खाली पण एक जण पाहिजे, आणि सीच्या इमिजिएट खाली एच आहे म्हटले. मग झाला प्रश्न हा. आता जी, सी आणि डी मध्ये एक जण आहे, मग डी इथे येणार, डी इथे येणार. ओके, ही कंडिशन पण झाली. आता एच विथ रिस्पेक्ट टू डी इज सेम एज आयोडीन विथ रिस्पेक्ट टू बी, म्हणजे आयोडीन. हा, सगळ्यात मोठा प्रश्न इथं आय येणार, इथं एच आणि डीचं हे जे कंडिशन आहे, एच आणि डी हे आहेत, ऍडजस्टंट आहेत, मग इथं आय आणि बी पण ऍडजस्टंट पाहिजे. आता हे आय वर का घेतलं, इथं प्रश्न नीट बघा. त्यानं तसं म्हणलंय, द पोझिशन ऑफ हेलियम विथ रिस्पेक्ट टू डुबनियम, म्हणजे हेलियमची पोझिशन जी विथ रिस्पेक्ट टू डुबनियम जी आहे, म्हणजे हेलियमची ती जी काही डी आहे त्याच्यानुसार काय पोझिशन आहे की इमिजिएट वर आहे. तो एच जो आहे हा इमिजिएट वर आहे. एच म्हणजे कोणाची पोझिशन विचारलंय, एच ची विथ रिस्पेक्ट टू डी, म्हणून ते इज सेम एज द पोझिशन ऑफ आयोडीन विथ रिस्पेक्ट टू बी, म्हणजे आयोडीनची विथ रिस्पेक्ट टू बी. मग आयोडीन जो असेल तो इमिजिएट वरच असणार, कारण आयोडीनची आपल्याला पोझिशन विचारले विथ रिस्पेक्ट टू बी, म्हणून तिथं आय वर आला. समजलं तुम्हाला? ठीक. हा, ही कंडिशन झाली. ओके, सी आणि डी झाली, ही झाली. आता एफ आणि हे, एफ आणि हा एफ इथं आहे, मग एफ इथे येणार. ठीक, एफ इथे येणार. एफ आणि ए मध्ये मोर दॅन 3 आहेत म्हटलं, मग ए वरच येणार, कारण ए इथंच येणार, कारण बघा 1 2 3 4 मोर दॅन 3 आहेत. उरला काय, ई इथे येणार. आणि आपली कंडिशन काय होती, ई जो आहे एफ आणि बी चा हा नेबर नाही म्हणलंय. मग ई जो आहे आता इथं ऑलरेडी एफ आणि बी इथं आहे, मग एफ आणि बी चा काही नेबर येणार का नाही, म्हणून ही पण कंडिशन सॅटिस्फाय. सो दिस इज अवर फायनल आन्सर. हे रॉंग आहे, हे सेकंड वाला जे आहे हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक, समजलं तुम्हाला? थोडं
हेल्थ म्हणजे हेल्थ एवढं काही मेजर झालं नाही, फक्त थोडं ह्याच्यामुळे आवाज तुम्हाला हे वाटत. याच्यावर क्वेश्चन बघा काय म्हणलंय की विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज केप्ट 2 बॉक्सेस अबो बेरियम बी, म्हणजे बीच्या 2 बॉक्सेस अबो. आता याच्यावरून तुम्हाला आन्सर काय काढायचंय, 2 बॉक्सेस अबो म्हणल्यानंतर त्या बॉक्समध्ये ह्याच्यामध्ये किती जण पाहिजे, 1 जण. बिटवीन नाही म्हणलं त्यानं, अबो म्हणलंय हा म्हणून. आता बीच्या 2 बॉक्सेस अबो, आता बी इथं आहे 1 2, हा ई जो आहे हा 2 बॉक्सेस अबो आहे, मग ई ऑप्शन मध्ये आहे का बघा, ई ऑप्शन मध्ये नाही, तुम्ही म्हणताल नन ऑफ दिस करायचं, पुढे जायचं आणि म्हणणार माझे 35 झाले 40 झाले आणि एवढे झाले तेवढे झाले आणि मार्क झाले नाही. तर तसं नसतं ते, याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत ना इथं, आयोडीन आणि डी डुबनियम. हा डुबनियम काय डुबनियम, तर ते पण ऑप्शन बघायचं. म्हणजे असं हे नसतं की याच्यामध्ये पण नसतं. द वन विच इज केप्ट इमिजिएट अबो आयोडीन, आयोडीनच्या इमिजिएट वर आहे का, हो आहे ऑब्व्हियसली. ई जो आहे हा आयोडीनच्या इमिजिएट वर आहे, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड जे आहे हे राईट आहे. ठीक आहे, आय होप समजलं असेल तुम्हाला कसं असतं. हा नेक्स्ट आहे व्हॉट इज द पोझिशन ऑफ एर्गॉन विथ रिस्पेक्ट टू कोबाल्ट, म्हणजे एची जी पोझिशन आहे विथ रिस्पेक्ट टू कोबाल्ट काढायचे. आता ए इथं आहे आणि कोबाल्ट इथं आहे, मग बघा 1 2 3 4 5 6 अबो, 6 बॉक्सेस अबो, 6 बॉक्सेस अबो हे आपला आन्सर असणार. आय होप समजलं असेल. 6 बॉक्सेस अबो म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये 5 बॉक्सेस असणार आहेत ऍक्च्युली. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला जे काही आहे ते समजलं असेल की बाबा हा कसं असतं ते पझल. म्हणजे आपण कंडिशन, आता मेन्स असल्यामुळे आपल्याला काय आहे, कंडिशन सॅटिस्फाय केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ओके, तर हे जे काही पझल आहे हे मेन्सचं, हे आपण तुम्हाला होमवर्कला देतोय आणि जे काही मेन्सचं नेक्स्ट सेशन असेल, मेन्सचं नेक्स्ट सेशन, त्याच्यामध्ये हे तुम्हाला म्हणजे सॉल्व्ह करून आणायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार मी की बाबा हा बरोबर आहे का नाही, मी सॉल्व्ह करणार, मग तुम्ही चेक करू शकता की तुम्ही बरोबर केलेत का नाही. ठीक आहे, हे मेन्सला का दिलं हे तुम्हाला त्या दिवशी सांगतो, कारण ह्याच्यामध्ये डिफरंट व्हरायटी आहे. हे वेगळं पझल आहे, याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी भेटतील. एक की स्टेट्स पण आहेत, मंथ आहे, डेट्स आहेत आणि त्यांची सॅलरी पण आहे. त्याच्यामध्ये डिफरंट सॉरी वोट्स आहेत, वोट्स. इथं बघा 4 करोड वोट आहे, इथं 1 करोड वोट आहे, सोपं आहे. 2 करोड वोट आहे. याच्यानुसार हे बदल थोडं तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग करायला भाग पाडणार आहे. ठीक, सो दिस इज फॉर होमवर्क. त्याचा वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक, होमवर्क म्हणून मी लिहितो म्हणजे मला पण त्या दिवशी कळायला पाहिजे. ठीक, द इलेक्शनचा बदल आहे होमवर्कचा. ठीक, क्वेश्चन पण आहे त्याच्यावर, घाबरू नका तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट बदल बघा. 7 पीपल आहेत, म्हणजे 7 पीपल आर लिव्हिंग इन अ 7 स्टोरी बिल्डिंग. आता 7 पीपल 7 स्टोरी बिल्डिंगला आहेत आणि ईच पर्सन लाईक डिफरंट कलर. आता त्याच्यामध्ये पण ईच पर्सन जो आहे हा डिफरंट कलर्स त्याला आवडतो म्हणजे. ठीक आहे, ओके. तर कलर मध्ये कोणते कोणते आहेत बघा, रेड आहे, पिंक आहे, ग्रीन आहे, व्हाईट आहे, येलो, ब्लू आणि ब्लॅक अँड सो ऑन. ठीक, म्हणजे 7 जण आहेत, 7 कलर त्यांना आवडतात आणि 7 डिफरंट फ्लोअर्सला त्यांनी राहतात. ठीक, नेक्स्ट आहे द बॉटम मोस्ट फ्लोअर इज नंबर 1, म्हणजे बॉटम मोस्ट फ्लोअर जो आहे तो नंबर 1 आहे अँड द टॉप मोस्ट फ्लोअर इज 7. ठीक, म्हणजे खाल्ला जो नंबर आहे तो 1 आहे आणि वरला जो आहे 7 आहे, याचं त्याचं म्हणणं आहे. मग आपण सुरू करा तुम्ही आणि मी सांगतो तुम्हाला आन्सर. ठीक आहे, तर बघा आता 7 पीपल लिव्हिंग इन 7 स्टोरी बिल्डिंग म्हणलं. ठीक आहे, 7 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 1. ठीक आहे, 7 जण आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार. मग नेक्स्ट आहे हे, ओके. हा, हे झालं. 7 पर्सन्स आहेत आणि 7 त्यांना डिफरंट जे काही कलर्स आहेत ते आवडतात म्हणलंय. ठीक आहे, असू द्या, म्हणून आपण 2 कंडिशन अशा घेतो. ओके, हे झालं आपलं मांडणी बिडणी काय जे काय. हा, मग काय म्हणलं बघा, मोर दॅन 3 फ्लोर्स बिटवीन आर अँड क्यू. आता आर अँड क्यू मध्ये मोर दॅन 3 आहे, आर अँड क्यू मध्ये. ठीक, हे असू द्या. हा, आता नेक्स्ट आहे क्यू हू लिव्हज निदर
टॉप मोस्ट फ्लोअर नॉर बॉटम मोस्ट फ्लोअर. क्यू जो आहे हा इथं पण नाही आणि क्यू जो आहे हा इथं पण नाही. ठीक आहे, असू द्या. मग पुढे काय, 2 फ्लोर्स आर बिटवीन क्यू अँड द वन हू हॅज ग्रीन. म्हणजे क्यू आणि ग्रीन मध्ये दोघं जण आहेत. ठीक आहे, ओके. हा, हे पण झालं. नेक्स्ट आहे व्ही लिव्स 2 फ्लोर्स. व्ही लिव्स 2 फ्लोर्स अबोव द वन हू लाईक रेड. आता व्ही जो आहे हा 2 फ्लोर्स अबोव द वन हू लाईक रेड, म्हणजे रेड कलरच्या 2 फ्लोर्स अबोव. 2 फ्लोर्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक जण असणार. ठीक. नेक्स्ट आहे द वन हू लाईक्स येलो. आता येलो जो आहे लिव्स इमिजिएट अबोव व्ही, म्हणजे इथं काय असणार, येलो इथं असणार, येलो इथं असणार आहे. ठीक आहे, येलो इथं असणार आहे. ठीक, यांच्यानुसार. नेक्स्ट आहे रेड कलर नीदर लाईक्स आर, म्हणजे रेड जो आहे इज नॉट इक्वल टू आर, म्हणजे आर इज नॉट इक्वल टू रेड ऍक्च्युअली, असं. हे झालं. नॉर लाईक द पर्सन हू लिव्ह ऍडजस्टंट टू क्यू, म्हणजे क्यूच्या ऍडजस्टंट जो आहे, म्हणजे ऍक्च्युअली रेड हा क्यूच्या ऍडजस्टंट नाही असं म्हणणं, असं आहे त्यांचं म्हणणं. ठीक आहे, उलट दिले. ऍज मेनी फ्लोर्स अबोव व्ही. आता व्हीच्या अबोव जेवढे आहेत, व्हीच्या अबोव तेवढे आहेत ऍज बिलो द वन हू लाईक व्हाईट, म्हणजे व्हाईटच्या जेवढे खाली आहेत तेवढेच व्हीच्या वर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असू द्या. व्हाईटच्या खाली जेवढे आहेत तेवढेच व्हीच्या वर आहेत. ओके, हे पण झालं. नेक्स्ट आहे यू. यू लाईक्स ब्लू कलर. यू जो आहे हा ब्लू कलर आवडतो. ठीक आहे, यू इज इक्वल टू ब्लू. ब्लू, यू इज इक्वल टू ब्लू. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट बघा शेवटची कंडिशन. ओनली 2 पर्सन्स लिव्हिंग बिटवीन यू अँड द वन हू लाईक्स ब्लॅक कलर. आता यू अँड ब्लॅक मध्ये दोघं जण आहेत, यू अँड ब्लॅक कलर मध्ये दोघं जण आहेत. ठीक, हे पण कंडिशन झाली. नेक्स्ट आहे बघा द नंबर ऑफ फ्लोर्स बिटवीन व्ही अँड यू. आता व्ही आणि यू मध्ये जेवढे आहेत, व्ही अँड यू मध्ये जेवढे आहेत, इज सेम एज क्यू अँड पी. इज सेम एज क्यू अँड पी. आता क्यू अँड पी मध्ये पण तेवढेच पाहिजे, क्यू अँड पी. ठीक आहे, हे पण कंडिशन झाली. नेक्स्ट आहे यस लिव्स अबोव, यस लिव्स अबोव टी. यस लिव्स अबोव टी. यस जो आहे हा टीच्या वर आहे. ही पण झाली. इथं काय कंडिशन होती, ही कंडिशन काय असली, ब्लू कलरची काय आहे का, 2 फ्लोर्स बिटवीन क्यू अँड द वन हू लाईक ग्रीन. व्ही 2 फ्लोर्स अबोव रेड. द वन हू लाईक येलो लिव्स रेड. पुन्हा ऍडजस्टंट टू क्यू ऍज मेनी फ्लोर्स अबोव व्ही ऍज व्हाईट. ठीक आहे. ब्लू कलरची काहीतरी कंडिशन होती. ब्लू कलरची काही कंडिशन आहे का बघा पहिल्यांदा. तिथे चुकून माझ्याकडून पुसलं गेलं ते. मोर दॅन 3 पर्सन आर अँड क्यू. ठीक आहे, हे पण झाली. नीदर ऑन टॉप मोस्ट फ्लोर, नीदर ऑन द क्यू हू लिव्स नीदर टॉप मोस्ट. ठीक आहे, असू द्या. 2 फ्लोर्स आर बिटवीन क्यू अँड द वन हू लाईक ग्रीन कलर. ठीक आहे. व्ही लिव्स 2 फ्लोर्स अबोव रेड कलर. द वन हू लाईक येलो लिव्स इमिजिएट अबोव रेड. ठीक, असू द्या. नेक्स्ट आहे रेड कलर neither like R and nor the person adjacent to Q. ठीक आहे, असू द्या. as many floors above V white. U likes color, U likes blue color. U हा ब्लू कलर आवडतो म्हणजे इथं तो आहे मग विषय. आय थिंक इथे यू हा ब्लू कलर आवडतोय असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असू द्या. यू इज इक्वल टू ब्लू. ओके, हा, ही पण कंडिशन झाली. असं असेल आय होप. ओनली 2 पर्सन यू अँड द वन हू लाईक ब्लॅक कलर. ते इकडे घेतलं आपण. द नंबर ऑफ पर्सन्स बिटवीन व्ही अँड यू इज सेम एज बिटवीन क्यू अँड पी. येस लिव्ह ऍडजस्टंट टू टी. हा, सगळं झालं हे. आता सुरू करताना करायचं कुठून, सगळ्यात मोठा प्रश्न. आता क्यू तो आहे हा टॉपला पण नाही बॉटमला पण नाही. मग बघा, समजा क्यू ला जर इथे घेतलं, समजा क्यू ला जर इथे घेतलं, आपण हे करू. समजा क्यू ला जर इथे घेतलं 2 नंबरला, मग 1 2 3 इथे 4, मग आर इथे येणार आणि एक कंडिशन मध्ये क्यू इथे येणार आणि आर इथं खाली येणार. म्हणजे 2च कंडिशन आहेत आर आणि क्यूच्या. मोर दॅन 3 म्हटल्यानंतर त्या दोघांमध्ये 4 जण पाहिजे मिनिमम. मॅक्झिमम मग ते तर नाहीच एवढे, कारण क्यू हा टॉपला पण नाही बॉटमला पण नाही. ही कंडिशन झाली. आता क्यू आणि ग्रीन मध्ये दोघ जण आहेत. क्यू आणि ग्रीन मध्ये दोघ जण म्हटल्यानंतर बघा 1 2 इथे येणार ग्रीन, इथे येणार ग्रीन. आता क्यू आणि ग्रीन मध्ये इथं पण दोघ जण घ्यावं लागेल. 1 2 इथं ग्रीन येणार. ठीक आहे, ओके, ही कंडिशन पण झाली. ठीक, नेक्स्ट बघा आता ही कंडिशन झाली. ही कंडिशन क्यू आणि ग्रीनची. ओके, आता क्यूची काही कंडिशन आहे का पुढे, नाही. ओके,
आता रेड येस लिव्ह अबाउट ही कंडिशन आहे. इमिजिएट आहे, कसं आहे काय माहित नाही आपल्याला. ओके, रेड क्यू नाही. हा, आता सुरू करताना बघा, रेड आहे, इथं रेड आहे, रेडच्या एक सोडून वर येलो आहे, सॉरी रेडच्या एक सोडून वर व्ही आहे आणि व्हीच्या वर येलो आहे. मग आता रेड कुठे येते बघा, ते सगळ्यात मोठा प्रश्न. समजा इथं बघा, ह्या कंडिशन मध्ये रेड इथे आहे, इथंच एकच जागा आहे रेडला, इथे एकच जागा आहे, इथं रेड येणार, कारण रेड हा क्यूचा नेबर नाही इथं ह्या कंडिशननुसार, आणि रेडला ऍक्च्युली आर पण नाही आवडत म्हणलं त्यानं, म्हणून तिथे येणार ते. हा, मग रेडच्या एक सोडून व्ही इथं आहे, याची व्हीच्या इमिजिएट वर येलो, ही कंडिशन अशी होणार या कंडिशननुसार, ठीक आहे. मग इथं रेड तर आरला आवडत नाही, मग समजा रेड इथे घेतलं, व्ही इथे घेतलं आणि येलो इथे घेतलं, ही झाली कंडिशन. इथं रेड, इथं व्ही येणार नाही, ठीक आहे. हा, एकच कंडिशन आहे ती, म्हणून ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली, ठीक. हा, आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे यू. ला ब्ल्यू आवडतं, ला हा ब्लू आवडतो, मग एकच आहे पहिल्या कंडिशन नुसार, यू इथे येणार, ब्ल्यू इथे येणार, BLU, ठीक आहे, ब्लू. हा, आता यू आणि ब्लॅक मध्ये दोघ जण आहेत म्हणलं, इथं आहे यू अँड ब्लॅक मध्ये दोघ जण आहेत, मग बघा 1 2 इथं ब्लॅक येणार, इथं ब्लॅक येणार, ठीक आहे, तिथं ब्लॅक येणार, ठीक. आय होप समजलं असेल. मग नेक्स्ट आहे, ही कंडिशन झाली, ओके. आता व्हीच्या वर जेवढे आहेत तेवढे व्हाईटच्या खाली आहेत म्हणले. आता व्हीच्या वर जेवढे आहेत, व्हीच्या वर तिघ आहेत, 1 2 3, व्हाईटच्या खाली पण तिघ जण पाहिजे, पण व्हीला ब्लॅक आहे ऍक्च्युली, म्हणून तिथं व्ही येणार नाही. मग ही कंडिशन आपली रॉंग झाली. मग उरला काय इथं व्ही. आता व्हीच्या वर एक जण आहे, मग व्हाईटच्या खाली पण किती पाहिजे, एक जण, या कंडिशन नुसार, ठीक आहे. हा, आता सगळ्यात मोठा प्रश्न आला की यूचा. आता यू बघा कुठं बसतंय. समजा यूला जर इथे घेतलं खाली, यूला जर इथे घेतलं तर यूला ब्लू आवडतं, पण यू आणि ब्लॅकला ही कंडिशन, यू आणि ब्लॅक मध्ये दोघ जण आहेत, मग ब्लॅक मध्ये बघा 1 2 इथं ब्लॅक येऊ शकतं का नाही, कारण ऑलरेडी रेड आहे, म्हणून ही कंडिशन इथे नाही येणार. यूला एकच जागा आहे इथं, यू इथे येणार, ब्लू इथे येणार, ब्ल्यू, यू आणि ब्लू मध्ये एक जण आहे, सॉरी यू आणि ब्लॅक मध्ये दोघ जण आहेत, मग मग बघा 1 2 इथे काय येणार, ब्लॅक येणार, ठीक. ही कंडिशन पण झाली. आय होप तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. ही पण झाली व्ही आणि व्हाईटची, ठीक. आता व्ही आणि यू मध्ये जेवढे आहेत तेवढेच क्यू आणि पी मध्ये आहेत. आता व्ही आणि यू मध्ये किती आहेत बघा, दोघ जण आहेत, 1 2. आता मग क्यू आणि पी मध्ये पण दोघ जण पाहिजे, 1 2, पी कुठे येणार, इथे येणार, या कंडिशन नुसार, ही कंडिशन ह्याच्यानुसार, ही पण कंडिशन झाली. आता हे झालं, राहिली एकच कंडिशन की टीच्या वर येस आहे, मग इथं राहणार यस, इथं राहणार यस, इथं राहणार टी. दिस इज अवर फायनल आन्सर, ठीक आहे. आणि टी ला उरला कोणता कलर, येलो, ब्लू, ब्लू, रेड, पिंक. हा, उरला काय, पिंक. पिंक जो आहे तो इथे येणार, ठीक आहे, पिंक. सो दिस इज अवर फायनल आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. थोडं लाईट गेली आहे, थोडं ऍडजस्ट करून घ्या. तुम्ही फक्त कंटेंटवर फोकस करा, ठीक आहे. तर हे आहे RVPSUQT, ठीक आहे. येलो, ब्लॅक, ग्रीन, रेड, ब्लू, व्हाईट आणि पिंक, हे आहेत आपलं जे काही आन्सर आहे ते. मग याच्यावर क्वेश्चन बघा की हाऊ मेनी फ्लोअर्स अबो येस. आता येसच्या वर किती फ्लोअर्स आहेत ते काढायचे आपल्याला. आता मग येसच्या वर किती आहेत, 1 2 3, 3 आहेत, ठीक आहे. 3 फ्लोअर्स आहेत, ठीक. मग 3 आहेत का, आहे, तर ऑप्शन नंबर सेकंड जे आहे 3, हे आपला आन्सर असणार आहे. त्याला राईट क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं, ओके. आता नेक्स्ट आहे, ऑन विच फ्लोअर डज पी लिव्ह. आता पी कोणत्या फ्लोअरवर लिव्ह म्हणजे राहतो असं त्यांचं म्हणणं आहे. पी मग बघा कुठं आहे पी, पी आहे 5th फ्लोअरला, पी आहे ऍक्च्युअली 5th फ्लोअरला. मग आहे का ऑप्शन, 4th आहे, 3rd आहे, आणि बाकी काय नाही, ऑदर गिव्हन देन आहे. मग बाकी इथं एक ऑप्शन आहे 3rd and 4th वाला की द फ्लोर विच इमिजिएट बिलो यू आणि येसच्या इमिजिएट अबो. आता यूच्या इमिजिएट बिलो व्हाईट आहे नाही, आणि येसच्या इमिजिएट अबो पी आहे का, आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर काय, ऑप्शन नंबर 4 जे आहे हे राईट आन्सर, ठीक आहे. आय होप समजला असेल. एवढे एक हे करू आपण आणि थांबू, कारण लाईट गेली, रेकॉर्ड करायला प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. काय म्हणले बघा, सम रबर इज स्टील. तुम्ही म्हणता सर हे येतं का, सिलॉग येतं का, सगळंच येतं. RRB मध्ये तुम्हाला सगळं भेटणार, ठीक आहे. ऑल स्टील आर वूड, आता सगळे जे स्टील आहेत हे वूड आहेत म्हणले, ठीक आहे, हे वूड आहेत. नेक्स्ट आहे सम ग्लासेस आर गोल्ड. मग गोल्ड कुठं आहे,
some rubber is steel, some rubber is steel, some steel is wood, some glasses is gold, some glasses is gold, some glasses is gold. Where is glasses आणि गोल्ड सगळ्यात महत्वाचं. आणखीन एक कंडिशन इथं असेल की सम ग्लासेस इज गोल्ड म्हणलंय, सो आपण एक इथं कंडिशन ऍड करू की सम रबर नाही, आपण एक कंडिशन ऍड करू की नो रबर इज ग्लासेस. ठीक आहे, आपण हे म्हणजे इथं एक कंडिशन राहिलेली आहे, सो त्याच्यामुळे आपण एक कंडिशन ऍड करतो. ठीक आहे, चुकून होतं काही प्रॉब्लेम नाही, समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, आजचं सेशन ठरवलंच आहे की म्हणजे नियतीने ठरवलं की याला घेऊन द्यायचं नाही, पण आपण नियतीला पण हरवणार आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी काय म्हणून. ओके, नो रबर इज ग्लासेस. ठीक, आता मग नो रबर इज ग्लासेस म्हटल्यानंतर इथं असं एक कंडिशन ही अशी येणार. ठीक, मग आता ही कंडिशन सॅटिस्फाय होणार की सम ग्लासेस आर गोल्ड, सम ग्लासेस आर गोल्ड. ठीक, सम ग्लासेस आर गोल्ड, दोन्ही वेगवेगळे हे झालं का. ठीक, हा ही कंडिशन अशी होणार. मग याच्यावरून बघा आता सम गोल्ड आर नॉट वूड, सम गोल्ड आर नॉट वूड म्हणजे थोडेफार जे गोल्ड आहे ते वूड होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत, आपल्याला इथं नोचं काही साईन आहे का, नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. म्हणजे सम गोल्ड आर नॉट वूड ही रॉंग असणार. मग नेक्स्ट आहे नो स्टील इज ग्लास, नो स्टील इज ग्लास म्हणजे कोणताच स्टील जो आहे हा ग्लास होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत बाबा, होणार की त्याच्यामध्ये काहीच असा संबंध नाही, सो म्हणून ही पण कंडिशन रॉंग. तो आपला आन्सर काय असणार आहे. ओके 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 खाली वरी झालंय. आपलं जे काय आन्सर असणार आहे ते असणार आहे नीदर वन नॉर टू, नीदर वन नॉर टू हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. थोडं क्वेश्चन तो खाली वरी झालेला आहे, समजून घ्या. आजचा दिवस तसा दिसतोय, सो काय नाही, एवढं काय नाही, चालत असं. सो हा मोठा पझल आहे, हे ऍक्च्युअली घ्यायचं होतं माझ्या मनात, पण ठीक आहे, आपण जे काही नेक्स्ट सेशन होईल त्याच्यामध्ये हे पझल घेऊ आणि हे सोल्युशन तुम्हाला देऊ. माझ्याकडून सॉरी, थोडंफार जे काही सेशन आहे आजचं जरा लाईटमुळे आणि तब्येतीमुळे थोडं छोटं घेतोय, मेन्स असल्यामुळे पहिलंच लेक्चर आहे ते पण, त्याच्यात पण असं झालं. पण ठीक आहे, काय आपल्याला हे नाही करायचं तरी आपण घेतलं. सो जर व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.